आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। मुलीसोबत लग्न करण्याचा विषय एका 45 वर्षाच्या गृहस्थाने केल्यानं चिडलेल्या चौघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे। त्यामध्ये उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाला। या प्रकरणी चतुर्शृंगी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता। त्यामध्ये आता खुनाचे कलम वाढवले आहेत। दिलीप अलकुंटे असे खून झालेल्याचं नाव आहे। याबाबत त्याची बहिणी पुष्पा अलकुंटे यांनी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलिसांनी रामजी राठोड, अनुसया राठोड, करण राठोड आणि एक अनोळखी यांच्यावर गुन्हा दाखल केला। तिघांना अटक केली आहे। हा प्रकार गोखलेनगरमधील ओंबाळे मैदानात शनिवारी सकाळी 10:30 वाजता घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप यल्लप्पा अलकुंटे हे मजुरी काम करत होते। त्या आरोपीच्या मुलीसोबत माझे लग्न लावून द्या असे सांगत होते। तेव्हा त्यांनी तुझे वय काय, आमच्या मुलीचे वय काय असे सांगून त्याचा लग्नाचा विषय दूर सारला होता। त्यानंतरही शनिवारी सकाळी गोखलेनगरमधील ओंबाळे मैदानात दिलीप अलकुंटे याने हा विषय पुन्हा काढला। तेव्हा आरोपींनी याला आता जिवंत गाडू असं म्हणून चौघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। जखमी अवस्थेत दिलीप अलकुंटे याला रुग्णालयात दाखल केले होते। डोक्याला मार लागल्याने त्या दिलीप अलकुंटे याचा रविवारी मृत्यू झाला। पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार तपास करतायत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।